कोडिंग हे नाव ऐकलं तरी खूप जणांना टेन्शन येतं, बरोबर ना? पण जरा विचार करा, जर हेच कोडिंग शिकणं एखाद्या गेमसारखं सोपं आणि मजेशीर झालं तर? आज आपण याच भन्नाट पद्धतीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग. आपण सगळेच नाही का एखादी नवीन गोष्ट शिकायला घेतो. सुरुवातीला एकदम जोश असतो, पण मग हळूहळू सगळं अवघड वाटू लागतं आणि आपण सोडून देतो. आणि कोडिंगसारख्या विषयात तर हे हमखास होतं. पारंपरिक पद्धतीने शिकणं म्हणजे अक्षरशः डोक्याला ताप. हा अनुभव तर आपल्यापैकी अनेकांना आलाच असेल. कारण काय माहितीये, या जुन्या पद्धतीत आपण फक्त बसून ऐकत असतो किंवा वाचत असतो. म्हणजे सगळं कसं पॅसिव्ह, मग लक्ष कसं लागणार? आणि म्हणूनच आता शिक्षणाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा अँगल, एक वेगळा दृष्टिकोन खूप गरजेचा झालाय. तर हा नवीन दृष्टिकोन आहे तरी काय? सोप्पा आहे. शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बदलून टाकणारी एक जबरदस्त आयडिया. ती म्हणजे खेळातून शिक्षण. वाह! काय मस्त वाक्य आहे हे. म्हणजे बघा, यात मजा आहे, प्रॅक्टिकल करून बघायला मिळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रगती करतोय, पुढे जातोय ही फीलिंग येते. या 3 गोष्टी एकत्र आल्या ना, की शिकण्याचा अख्खा अनुभवच बदलून जातो. आणि हाच तो खरा गेम चेंजर आहे. शिक्षण हे एक काम नाही, तर एक खेळ आहे हा विचारच किती भारी आहे. या एका बदलामुळे सगळं काही बदलून जातं. ओके, इंटरॅक्टिव्ह कोडिंग गेम्स वगैरे ऐकायला तर मस्त वाटतंय, पण याचा नेमका अर्थ काय आहे? चला, थोडा खोलात शिरूया आणि बघूया की हे इतकं इफेक्टिव्ह का ठरतंय. हा फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे पारंपरिक पद्धत, नुसतं ऐकायचं, थेअरी वाचायची आणि रिझल्ट उशिरा मिळतो. तर दुसऱ्या बाजूला आहे ही गेमिफाईड पद्धत. इथे आपण स्वतः करून बघतो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करतो आणि परिणाम लगेच दिसतो. एकीकडे कंटाळा, दुसरीकडे उत्साह. चॉईस अगदी सोपा आहे. आणि ह्या खेळातून आपण काय शिकतो? तर फुलस्टॅक डेव्हलपमेंट. आता फुलस्टॅक म्हणजे काय? तर साधं आहे. फक्त 1-2 गोष्टी शिकणं नाही, तर एखादं वेब ॲप्लिकेशन सुरुवातीपासून म्हणजे अगदी युजरला दिसणाऱ्या स्क्रीनपासून ते बॅकएंडच्या सर्व्हर आणि डेटाबेसपर्यंत सगळं कसं बनवायचं हे शिकणं. आणि यातला इंटरॅक्टिव्ह हा शब्द हा खूप महत्वाचा आहे. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? तर सक्रिय सहभाग. म्हणजे फक्त बघ्याची भूमिका नाही घ्यायची. सतत काहीतरी करत राहायचं, प्रॉब्लेम्स सोडवायचे, काहीतरी नवीन तयार करायचं. थोडक्यात लर्निंग बाय डुईंग. आणि म्हणूनच सगळ्या कन्सेप्ट्स डोक्यात एकदम फिट बसतात. अच्छा, मग हा खेळ नक्की कसा आहे? तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. चॅलेंजेस आणि पझल्स, म्हणजे आव्हानं आणि कोडी. हे अगदी एखाद्या व्हिडिओ गेमसारखंच आहे, नाही का? जशा त्यात क्वेस्ट्स किंवा मिशन्स असतात, तसंच इथे. आणि यामुळेच हा शिकण्याचा प्रवास एकदम इंटरेस्टिंग होतो आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर आत्तापर्यंत आपण या खेळाचे वेगवेगळे भाग पाहिले. मजा, प्रॅक्टिकल ॲक्शन, चॅलेंजेस, पझल्स. आता बघूया की हे सगळे तुकडे एकत्र जोडल्यावर आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे लेव्हल अप करण्यापर्यंत कसं घेऊन जातात. आणि आपलं अंतिम ध्येय काय आहे? फक्त शिकणं नाही, तर लेव्हल अप करणं. हा शब्द ऐकला तरी कसं भारी वाटतं ना? कारण यातून आपल्याला कळतं की आपण खरंच प्रगती करतोय. जसं गेममध्ये पुढच्या लेव्हलला जाण्याची एक उत्सुकता असते ना, तीच उत्सुकता इथे शिकण्यामध्ये येते. आणि हे चक्र किती साधं आणि सोपं आहे बघा. स्टेप 1, आपल्यासमोर एक चॅलेंज येतं. स्टेप 2, आपण आपलं स्किल वापरून ते सोडवायचा प्रयत्न करतो. स्टेप 3, आपण ते कोडं सोडवतो. आणि स्टेप 4, बूम, लेव्हल अप. ही एक अशी सायकल आहे जी सतत चालू राहते आणि प्रत्येक टप्प्यावर एक वेगळंच समाधान देऊन जाते. या सगळ्याच्या मागे एक खूप साधं पण तितकंच पॉवरफुल सायकॉलॉजिकल सत्य लपलेलं आहे. ते म्हणजे मजा हीच मोटिवेशनची खरी चावी आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करण्यात मजा येते, तेव्हा ती ओझं वाटत नाही. उलट ती जास्त चांगल्या प्रकारे आणि कायमस्वरूपी लक्षात राहते. तर मग ह्या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? तो हाच की खेळातून आपण कोडिंगसारखं अवघड आणि गुंतागुंतीचं कौशल्यसुद्धा अगदी सहजपणे शिकू शकतो. हीच आहे गेमिफिकेशनची खरी ताकद. आणि जाता जाता एक प्रश्न. जर ही खेळातून शिकण्याची पद्धत इतकी भारी आहे, तर आपण ती फक्त कोडिंगपुरतीच का मर्यादित ठेवावी? जरा विचार करा. अशी अजून कोणती कौशल्य आहेत जी आपल्याला खूप अवघड वाटतात?
जर ती सुद्धा आपण अशाच खेळातून शिकू शकलो तर आयुष्य किती सोपं आणि मजेशीर होईल नाही का?